नाशिकमध्ये महायुतीची समन्वयक बैठक होणार आहे। हॉटेल डेमोक्रेसी इथे बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समन्वयक बैठक थोड्याच वेळामध्ये होतीये। महायुतीच्या मित्र पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची ही बैठक असणार आहे। महेश माने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, बैठकीला केव्हा सुरुवात होणार आहे आणि कोण कोण उपस्थित असेल? वर्षा, खरं तर बैठकीला सुरुवात झालेली आहे। आज महायुतीची संयुक्त बैठक ही नाशिकच्या सातपूर येथील डेमोक्रेसी हॉटेलमध्ये घेण्यात आलेली आहे। यामध्ये भाजपा असेल, राष्ट्रवादी असेल आणि त्याच प्रकारे शिवसेना असेल यांची ही संयुक्त बैठक आहे। यामध्ये भाजप महायुतीमध्ये असलेले मित्र पक्षांचा देखील सहभाग आहे। शिवसेनेकडून दादा भुसे तर भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आणि राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीला आता उपस्थित झालेले आहे। खरं तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक जी आहे ती महत्त्वाची आहे आणि यामध्ये सगळ्या मित्र पक्षांना देखील आमंत्रित करण्यात आलेलं आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी एकत्रित काम करून महायुतीला जास्तीत जास्त जागा निवडून देण्याचा जो प्रयत्न आहे तो महायुतीकडून करण्यात येतोय। मात्र या बैठकीमध्ये काही मित्र पक्ष आहेत त्यांच्याकडून विरोधाचा सूर देखील उठवण्यात आलेला आहे। फक्त मित्र पक्षांना कामापुरते साथीला घेऊ नका असा देखील जो आरोप आहे तो छोट्या मित्र पक्षांनी, उदाहरणार्थ रिपाई सारखे ज्या आठवले गटाचे जे पक्ष आहेत त्यांनी देखील या बैठकीमध्ये असा सूर मिळवलेला आहे। त्याच्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक जरी महत्त्वाची असली तरी आता महायुतीला मित्र पक्षांचा मान सन्मान राखणे देखील तितकंच गरजेचं असल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे। निश्चित महेश, महत्त्वाची बैठक होती महायुतीची, बैठकीला सुरुवात झाली आहे। बैठकीमध्ये नेमकं काय काय घडतंय याचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास या संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।